शेवटची लोकल. साधारणपणे रात्री 12:30च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली ती लोकल सुसाट वेगाने कर्जतच्या दिशेने पुढे सरकत होती. पुढच्या 2-2.5 तासात तिला विसावायचे होते ते कर्जत स्थानकात. वाटेतल्या निर्जन स्थानकांना क्षणभर भेट देत तेथील 1-2 प्रवाशांना सामावून घेऊन चहूकडे पसरलेल्या भयान एकांताशी अबोला धरत ती गाडी वेगाने कर्जतच्या दिशेने धावत होती. नुकतेच ठाणे स्थानक सोडून गाडीने कल्याणचा रस्ता धरला होता, तो फक्त दिवसभर थकलेल्या शरीराला आराम देण्यासाठी, उद्या सकाळी पुन्हा कामावर रुजू होण्याआधी टवटवीत होण्यासाठी, दिवसभराचे चांगले वाईट प्रसंग अनुभवण्यासाठी. उरल्या सुरल्या प्रवाशांना कल्याण स्थानकात उतरवून गाडी कर्जतच्या दिशेने निघाली. आता त्या डब्यात होती फक्त ती आणि तिचे दुर्दैव, जे दादरपासून तिचा पाठलाग करत होते. काहीशी मतिमंद असलेली ती येणाऱ्या काही क्षणांमध्ये घडणाऱ्या त्या भयंकर घटनेशी पूर्णतः अनभिज्ञ होती. स्वतःच्याच विश्वात रमलेली होती. बराच वेळ तिच्या मागावर असलेला तो आपल्या मनात जागे झालेल्या सैतानाला सोबत घेऊनच तिच्या मागोमाग त्या लोकलमध्ये चढला होता आणि वाट पाहत होता त्या एकांताची. अखेर गाडीने बदलापूर स्थानक सोडताच त्याला ती संधी मिळाली आणि तो तिच्या दिशेने धावतच गेला. मगापासून खिडकीजवळ बसून असलेल्या रिकाम्या बाटलीशी चाळा करणाऱ्या तिच्या त्या हाताला त्याने घट्ट धरले आणि सीट खाली ओढले आणि शमवून घेतली आपल्या वासनेची भूक कर्जत स्थानक येईस्तोवर. आणि कर्जत स्थानक येताच तो राक्षस अगदी काहीच झाले नाही या आविर्भावात रात्रीच्या त्या अंधारात गायब झाला. मागे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या मुलीला मरणासन्न जीवन देऊन. आणि ती लोकल त्या स्थानकात तशीच विसावली होती, दिवसभरातील सगळ्यात वाईट अनुभव गाठीशी बांधून.